तुळशीच्या लग्नाला गावी आलो आहे. यंदाचं तुळशीचं लग्न डबाच्यात पार पाडायचा विचार चालला आहे. शेवटी आलो एकदाच आपल्या घरी तुळशीच्या लग्नाला. चला तर मग. आल्या आल्या कामाला पण लागलो. मुंबईवरून एक छोटी करवत घेऊन आलेलो. बऱ्याच दिवसापासून या आंब्याची फांदी तोडायचा विचार होता, कापायचा. भली मोठी फांदी नवीन माड लावलेला त्याच्यावर आडवी येत होती ती. इथून त्यामुळे माडाची वाढ खुंटत होती. झाडाला इथे लावला अडचण होता करत माड. होती माडाला. आता जरा माड मोकळा श्वास घेईल. भली मोठी फांदी होती, टाकली एकदाची तोडून तर जरा बरं वाटलं. पिवळं सोनं. गावकऱ्यांनी भाताची कापणी करून रस्त्यावर भात आडवा टाकला होता. पिवळं सोनं, पिवळं सोनं म्हणतात त्याला. सुंदर दिसतंय ना. भात कापून सुकवायला ठेवलं आहे रस्त्यावर. छान. आदल्या दिवशी तुळशीचा उपवास असतो आणि म्हणून तुळशीला रताळ्याचा नैवेद्य दाखवतात. रताळी आणि साखर. रताळं उकडून ठेवलं आणि तुळशीला नैवेद्य दाखवून बत्ती लावली तुळशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी. सुंदर प्रथा आहे ना आपली. दुसऱ्या दिवशी दुपारी रांगोळी काढायला बसलो. तशी मला रांगोळी चांगली काढता येते. पहिले हाताने काढायचो मस्तपैकी, पण आता थोडा आळशी झालो आहे. तेव्हा साचा घेतला आणि रांगोळी काढायला लागलो. शॉर्टकट, पटपट पण होते आणि चांगली पण दिसते. बघूया जमते काय. हळूहळू आपली काढायला घेतली दुपारची जेवण वगैरे बसून. लगोलग तुळशीच्या सजावटीची तयारीसुद्धा करायला घेतली. एक 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 साहित्य तयार केलं. चिंच, आवळा, फुलं तुळशीमध्ये टाकली आणि मस्तपैकी तुळस सजवायला लागलो. ऊस, त्यानंतर आंब्याचा टाळ आणि दिंडी अशा पद्धतीने छानपैकी तुळस सजवली. आता साडी नेसवायचं काम बायकोने हाती घेतलं. तिने तिच्या परीने छान सुंदर अशी साडीसुद्धा नेसवली. साडी नेसवणं तसं कठीण असतं, पण जमलं तिला. एक शेजारची आजीसुद्धा आली होती मदतीला. त्यानंतर संध्याकाळची पूजा अर्चा करून घेतली. कारण गावात लग्न लागलं देवळात की घरोघरी गावकरी येतात घरोघरी तुळशीची लग्न लावायला. त्याच्या आधी पूजा वगैरे करून घ्यायची असते. तशी विधिवत छोटीशी काय होईना आम्ही सर्वांनी पूजा करून घेतली तुळशीची. आणि रोषणाई तर हवीच. रोषणाईशिवाय काय मजा नाही दिवाळीची. तशी
सगळीकडे पणत्या लावून घेतल्या, खूप साऱ्या पणत्या लावल्या. सुंदर दिसत होतं, वातावरण पण अगदी प्रसन्न वाटत होतं. गावातली माणसं आली आणि मंगळाष्टका बोलायला चालू केली. कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षेप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले सबूज सहिता कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधानी लग्न कटी समीप नवरा घेऊनियान वागरा गृह ते मधुपर्क पूजन करा अंगात पडा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करले दोघे करा ही उभी वाजंत्रे बहुगल बलान करले पूर्या सदा मंगल शुभमंगल सावधान. दुसऱ्या दिवशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी कठड्यावर बसत होते आणि छान चिवचिवाट त्यांचा चालला होता. सकाळपासून मग आमचीही लगबग चालू झाली. नॉर्मल बोलू नको, शूटिंग चालू असतं. आणि आळवावरच्या पानावर दवबिंदू पडला होता. ते शूट करायला मला मोहच आवरता आला नाही. एक मोबाईलच्या कॅमेऱ्याने टिपला आहे, बघा कसा दिसतो तुम्हाला तो. आणि कट्ट्याची वाट धरली, जरा बाजार करूया म्हटलं. चालत निघालो. थोडंसं चालत गेल्यावर एक मित्राची बाईक होती, त्याच्याबरोबर कट्ट्यावर निघालो. जंगल सफारी म्हणजे आजूबाजूला जंगलच आहे आणि त्यातून वाट आहे छोटीशी, त्यांनी चाललो. तर कसा वाटला लग्न सोहळा? चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.